नमस्कार मंडळी. सोयराबाई यांचे अभंग भाग 7वा. आजपर्यंतच्या 6 भागात आपण वेगवेगळ्या विषयांना म्हणजे सोयराबाईंनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केलेला आहे. आणि आजचा जो 7वा अभंग आहे, त्यातही एक नवीन विषय खरं तसा नवीन नाहीये, पण आपल्या ह्या सीरीज मधला हा पहिल्यांदाच आलेला विषय आहे. तर अभंग काय आहे ते बघूया. माय तू माऊली अनाथाची देवा, धावे देवादी देवा लवलंपे. पतित पावन नाम गाजे त्रिभुवनी, भक्त शिरोमणी तुम्ही देवा. अनाथाचे धावणे करणे चक्रपाणी, सकळ मुकुटमणी विठ्ठला तू. मजा अवेरिता कोण म्हणेल थोरी, म्हणतसे महारी चोखियाची. माय तू माऊली अनाथाची देवा. जवळजवळ सगळ्याच संतांनी विठ्ठलाला विठ्ठलाचे वर्णन करताना त्याच्यात देवस्वरूप बघितलं, पण बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की त्यात त्यांनी आई स्वरूप पाहिलेलं आहे. सखा पांडुरंग, सावळा विठ्ठल, दीनानाथ, रखुमा देवीवरू असा हा पुरुषी विशेषणातला विठ्ठल संतांना माय माऊलीच्या स्वरूपातही दिसतो. हा अभंग वाचताना मला आपले ज्ञानोबा माऊलीच जास्त आठवले. विठ्ठलाला माय म्हणताना वैकुंठवासिनी, विठाई जगत्रजननी म्हणणारी. विठ्ठलाच्या हृदयी त्याच्या भक्तांसाठी मायाच एवढी आहे की संतांना तो बापापेक्षाही आईच्याच जागी जास्त दिसतो. आपल्याला जन्म देणारी ती आई, आपल्याला पोटात वाढवणारी ती आई. तुम्ही पुरुष म्हणून जन्माला या अथवा स्त्री म्हणून, आपल्या आईशी आपले विशेष नाते असते. कोणत्याही दुःखाच्या प्रसंगी, अगदी ठेच लागल्यावरही आपल्या तोंडातून आई ग हेच उद्गार आधी बाहेर पडतात. आई वडिलांपैकी दुर्दैवाने कोणाचा आधी मृत्यू झाला तर वडिलांपेक्षाही आई जास्त चांगल्या रीतीने आपल्या मुलांचा सांभाळ करू शकते. हे आपण बऱ्याच उदाहरणात बघितले आहे. मुळात स्त्री रूपात जास्त शक्ती असल्या कारणाने आई या नात्याला विशेष महत्व आहे. मग संतांना जेव्हा उभ्या समाजाने त्यांच्या विरुद्ध दावा मांडलेला असताना त्यांना विठ्ठलात जगत्र जननी दिसणारच ना. माझ्या अनाथ माझ्या अनाथाची माय माऊली असलेल्या देवांचाही देव असलेल्या विठ्ठला तू माझ्यासाठी एका हाकेसरशी धावत ये. पतित पावन असेच तुझे नाव त्रिभुवनात गाजत असते. त्यामुळे भक्तांचा शिरोमणी आहेस तू. माझ्यासारख्या अनाथासाठी सुद्धा चक्रपाणी तू धावत ये. सकळ मुकुटमणी विठ्ठला तू सगळ्यांचा मुकुटमणी आहेस. शेवटची जी शेवटचा जो चरण आहे या अभंगाचा, हा मात्र फार फार वेगळा आणि महत्वाचा. मज अवेरिता कोण म्हणेल थोरी, म्हणत असे महारी चोखियाची. देव देव असतो, आई आई असते, दोन्ही मान्य. पण ह्या देवाला देव पण कोण देतं, किंवा आईला आई पण कोणाकडनं मिळतं, तर भक्तांकडून किंवा अपत्यांकडनं. तर सोयराबाई हेच म्हणताय की जर मला अव्हेरलं तर तुझी थोरवी कोण वर्णन करेल. म्हणजे इथे त्यांनी खरं तर स्वतःचं महत्व सांगण्यापेक्षा भक्तांचंही महत्व सांगितलं आहे, की देव आणि भक्त ह्या नात्यात देव जितका महत्वाचा असतो तितकाच तो भक्तही महत्वाचा असतो. अर्थात भक्ताची तेवढी पोहोच असली पाहिजे तरच. तर असा हा साधा सरळ पण विठ्ठलाला साद घालणारा अभंग. हा अभंग अभ्यासत असताना म्हणा किंवा वाचत असताना मला सारखा डोक्यात एक आता हे आपलं चालूच आहे, की एक सोयराबाईंचे अभंग घेताना बाकीचेही अभंग आपण घेतच आहोत. पण याच्यात तुकोबाराय मला आठवले. वास्तविक तुकोबारायांची भाषा ही बऱ्याच अंशी कडक, की ते खूप ठोस शब्दांमध्ये अभंग आपल्याला त्यांचे दिसतात. पण तरी त्यांनी सुद्धा विठ्ठलाला माऊली म्हणून एक अभंग केलेलाच आहे आणि तोही आपल्या सगळ्यांचा लाडका आहे. आणि विशेषतः त्यातली आर्तता ही लता दीदींनी स्वतःच्या आर्तस्वरातनं जास्त पुढे आणली आहे आणि तो अभंग आहे, भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. दिवाळीच्या मुळा लेखी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची.
भुकेलिया बाळा अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा. इथे सुद्धा तुकोबारायांनी विठ्ठलाला आईचं स्वरूप जरी नाही दिलं तरी त्यांनी आईचं रूपक इथे वापरलेलं आहे, की दिवाळीच्या मुळा लेखी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. भुकेलिया बाळा अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची. तर अशी ही विठू माऊली सोयराबाईंची, तुकोबारायांची, ज्ञानोबा माऊलींची आणि तुम्हा आम्हा सगळ्यांची. आता ही विठू माऊली देवेशला कशी वाटते ते देवेश सांगेल. नक्कीच चेतन, खूप छान सांगितलंस तू. तुकोबारायांचा अभंग पण खूप सुंदर होता. आता सोयराबाई म्हणतायत की माये तू माऊली अनाथाची देवा, धावे देवादी देवा लवलंफे, पतित पावन नाम गाजे त्रिभुवनी, भक्त शिरोमणी तुम्ही देवा. सोयराबाईला माऊली असण्याचा अनुभव तर नक्कीच असेल. आपल्याला तो काही इतिहास माहिती नाहीये की त्यांचं कुटुंब कसं होतं, किंवा तिला माऊली बनण्याचा अधिकार किंवा माऊली बनण्याचं प्रेम किंवा काय म्हणतात त्याला, ते सौभाग्य तिला मिळालं की नाही. पण ती भावना तिला मनातून आली असणार आणि ती देवाला साथ घालते की तू माऊली आहे, अनाथाची आहे, अनाथाची माऊली आहेस. आणि जेव्हा अनाथाला कोणी नसतं, जेव्हा तो अनाथ होतो आणि जेव्हा त्याला वाटतं की कोणी आपलं नाहीये, आणि तेव्हा तेव्हा त्याला कोणाचा आधार मिळतो, तो माऊली सारखाच असतो असं त्याला वाटत असणार. म्हणजे साधारण कोणत्याही बालकाला ज्यांच्याकडे आई वडील आहेत, सुखी कुटुंब, खातं पितं घर आहे, त्याची माऊली म्हणजे साधारण त्याला माऊलीबद्दल फार विशेष ममत्व नसेल कदाचित. पण अनाथाची जी माऊली असते ती खास असते. त्याला जाणीव असते की ही माऊली म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे. आणि देवाधिदेवा, देवाधिदेवा धावून ये रे तू, असं सोयराबाई म्हणतायत. याच्या मागे हेच आहे की देवाला तुम्ही जेव्हा आपण अगदी म्हणजे एक परका आपण म्हणतो, म्हणजे आई सुद्धा एक आपल्यासाठी वेगळं स्थान आहे आपल्यासाठी. आईचं जे स्थान असतं कोणाच्याही आयुष्यामध्ये, जे एक वेगळं असतं, विशिष्ट असतं. आणि ते आईचं स्थान देवाच्याही पलीकडचं आहे. म्हणजे एक वेळ आपल्याला देवाचं दर्शन झालं नाही तरी चालेल, पण आईचं मुख आपल्याला दिसत नाही घरी आल्यावर, तर आपण केविलवाणे होऊन जातो. तर देवाधिदेवा आणि ती आई कधी पण पळत येईल. जर आपण येणार आहोत. ते साने गुरुश्यामची आईच्या पुस्तकात एक आहे की जेव्हा ते घरी येतात संध्याकाळी वगैरे, किंवा दापोलीवरनं येतात आणि ते पहिले आईला शोधतात, असं त्यांच्या त्या पुस्तकात वर्णन आहे. तर आईला पण खूप श्यामवर जीव असतो आणि ते अगदी त्यांच्यातलं जे नातं पण खूप सुंदर त्यांनी सांगितलंय त्या पुस्तकामध्ये. तर ती धावत जाते. तर सोयराबाईंना सांगायचं आहे की तू धावत ये, लवकर ये. लवलंफे हा त्या काळातला शब्द इथे आलेला आहे. विशेष आपण त्याची नोंद घेऊ शकतो. परत ती म्हणते की पतित पावन नाम गाजे त्रिभुवनी. पतित म्हणजे आपण सगळे पतित आहोत. आपण पापांनी जे काही झाले आहोत त्यांना पावन करणारं जे नाम आहे, नाम म्हणजे तूच, ज्याचं आपण नाम घेतोय, ते पूर्ण त्रिभुवनात गाजत आहे. तर पहिल्या वाक्यामध्ये तिचं माऊलीबद्दलचं ती वर्णन करते आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ती पतित पावन नाम गाजे त्रिभुवनी हा दुसरा संदर्भ वापरते. याच्यामध्ये काय रिलेव्हन्स असेल किंवा काय सूत्रबद्धता असेल, तर त्रिभुवनात असं कोणतं स्थान असतं सगळ्या सजीव प्राणी मात्रामध्ये, असं कोणतं स्थान आहे की जिथे आईचं अस्तित्व, म्हणजे जी आपल्या
आपल्यातून जो जन्म देऊ शकते, जे एक स्थान आहे, नवसंजीवनी देणारं जे स्थान आहे, त्याचा संदर्भ तिला इथे द्यायचा आहे, की ते तुम्ही सगळीकडे एक नवचैतन्य आणतात. जेव्हा केव्हा सृष्टी पावसाळ्यानंतर सगळीकडे हिरवाई दिसते आपल्याला आणि सर्व सर्व सजीव मात्रांमध्ये पण नवचैतन्य येतं. त्याच्यामध्ये काय असतं? ते अस्तित्वाला भान आणणारं काय आहे? ते चैतन्य काय आहे? ते तिला इथे सांगायचं आहे आणि भक्त शिरोमणी तुम्ही देवा. इथे तिसरा संदर्भ ती वापरते, की या सगळ्यांना भक्त करणारा आणि त्या भक्तांचा शिरोमणी आहे, तो तू मी देव आहे. तू तू देव आहेस. नंतर म्हणते अनाथाचे धावणे, करणे चक्रपाणी, सगळ मुकुटमणी विठ्ठला तू. मज अव्हेरिता कोण म्हणेल थोरी, म्हणत असे महारी चोखियाची. अनाथाचे धावणे, करणे चक्रपाणी. अनाथाला अनाथाची वणवण कोणाच्या नशिबी नको यायला खरं तर. आणि त्याची गुजराण, त्याचा जीवनक्रम चालवणारा कोण असणार आहे? तो चक्रपाणी आहे. ज्याच्या हातात चक्र आहे तो. चक्रपाणीला काय कमी आहे? तो पूर्ण सृष्टीचं चक्र चालवतो. तो अनाथाला चालवू शकतो, अनाथाला खाऊ पिऊ घालू शकतो. असा तिला संदर्भ इथे सांगायचा आहे. सगळ मुकुटमणी विठ्ठला तू. सकळ म्हणजे सगळं, संपूर्ण, विश्वभरातलं सगळं काही यांचा तू मुकुटमणी आहेस. विठ्ठल आहेस तू. विठ्ठल हा शब्द ती खूप जाणीवपूर्वक इथे आणते, की तुझ्या ठाई सगळं आहे. ठाई ठाई तू आहेस. आणि तुझी महिमा किती महान आहे असं तिला सांगायचंय. मग पुढे म्हणते, की ती महानता कधी येणार? जर तू मला अव्हेरलस, मज अव्हेरिता कोण म्हणेल थोरी. ही जी सगळी महानता आहे आणि तू मला अव्हेरलस, मला तू दूर केलंस, दूर लोटलंस, तर ही कोण कोण थोरी? तुझ्याकडे ही थोरवी गायला ही सोयराबाई उभी राहणार का? हे सांगण्यासाठी जे काही बळ मिळतंय तुझ्याकडनं मला मिळतंय, ते बळ मी तुला सांगते आहे. आणि तू मला दूर लोटलंस, तर ते तुला ऐकायला मिळू शकेल का? आणि म्हणत असे महारी चोखियाची. असा हा सुंदर अभंग आहे, जो आपल्या करुणेतला, ममतेचा एक दर्शन इथे दिसून येतं. सोयराबाईंच्या आयुष्यामधलं, जीवनातलं जे काही करुण रसाचं दर्शन आहे, ते या अभंगातून दिसून येतं. तर अजून याच्यामध्ये चक्रपाणी, विठ्ठला, देवाधिदेवा अशी खूप विशेषणं आली आहेत विठ्ठलाची. मला वाटतं आपलं विष्णू सहस्त्रनाम असंच होऊन जाईल. हो. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम जरी म्हणजे तिने कधी वाचलं असावं असं आपल्याला माहिती नाहीये, पण ते संबोधनं सगळी तिने वापरली आहेत. नाही, पण मी तुला माझा अनुभव सांगतो, की आता मी कर्नाटक संगीत बऱ्यापैकी ऐकतो. तर त्याच्यात जे मुख्य रचनाकार जे आहेत, त्यागराज स्वामी वगैरे, की ज्यांनी रामावर खूपच रचना केल्यात, कृती म्हणतात त्याला. तर त्यात सुद्धा असंच होतं, की राम, कृष्ण, विष्णू, नारायण, केशव अशी ही सगळी एकाच देवाची नावं खूप वेगळ्या-वेगळ्या संदर्भाने म्हणा किंवा त्या कृतीत आपल्याला ऐकायला मिळतात, प्रसंगानुरूप. बघायला मिळतात. प्रसंगानुरूप. हो, प्रसंगानुरूप, की रामाची कृती आहे, पण मध्येच कुठेतरी कृष्णाचाही संदर्भ येऊन जातो. कारण अर्थात ही सगळी एकाच दशावतारातली रूपे आहेत म्हणून. हो, अगदी. तर तर आज अशी अनाथांची माऊली आणि सोयराबाईंची माऊली, तुम्हा आम्हा सगळ्यांची माऊली. हा, देवेश काय म्हणत होतास? की आज आज आपला 7वा अभंग आहे सोयराबाईंचा. बरोबर. आजवर आपले 6 अभंग झाले आहेत हं. आणि YouTubeवर 4थ्या भागापासून ते अपलोड आहेत. हं. आणि
आधीचे पण अपलोड होणार आहे. हो, आता ते मी आपले लवकरच करतो. 9 सबस्क्रायबर्स झाले आहेत. वाव. आणखीन 41 सबस्क्रायबर्स 41. आल्यावर आम्ही लाईव्ह जाऊ शकतोय. सो उरलेल्या 41 जणांनो प्लीज, विठू माऊलींनी सोयराबाईंवर कृपा केली, तुम्ही आमच्यावर करा आणि आम्हाला लाईव्ह जाण्याची संधी द्या. हो. आणि तुम्हाला कसं वाटतोय आणि तुमच्या काही सूचना असतील आणि याच्यामध्ये काही तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल किंवा काही कॉन्ट्रिब्युशन करायचं असेल तर अगदी खुल्या मनाने सांगावं, असं एक आव्हानही करतोय. बरोबर, कारण मी खूप आवाहनही आधीच करतोय. म्हटलं होतं, हा विषय फक्त आमच्या दोघांचा नाही, हा आपल्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे कोणाही कडून आलेल्या सूचना, ऍडिशन्स किंवा अजून काही, हे नक्कीच स्वागतार्ह आहे. तर आणखीन काही म्हणायचंय या अभंगावर? नाही, माझ्या मते सोयराबाईंनीच बरंच काही म्हटलंय. त्यात आपण आपली एक छोटीशी समिधा टाकली असं समजूया आणि इथे थांबूयात. थांबूया. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.